तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता 15व्या वित्त आयोगाअंतर्गत BPHU कंत्राटी पद भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार यांच्याकडून. तर 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे. आणि तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर खालील जी पदे आहेत तर ती इथं भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. त्यानंतर या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं MSc झुलॉजी लागेल. तसेच 5 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे. त्यानंतर कास्टनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते इथं 40,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी लागेल प्लस इथं तुम्हाला डिप्लोमा लागणार आहे. आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 17,000 रुपये मिळणार आहे. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, तसेच वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, तसेच अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच जात प्रमाणपत्र, तर इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. 8/8/2024 ते 16/8/2024 पर्यंत. आणि अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार. तर या पत्त्यावर तुम्हाला इथं पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा प्रत्यक्ष तुम्ही इथं अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. तसेच राखीव प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला किमान वय आहे तर ते इथं 18 वर्ष असणे आवश्यक आहे. त्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांचा इथं आहे. आणि अर्जाचा नमुना तुम्हाला इथं सोबत देण्यात आलेला आहे. तर त्याच नमुन्यात तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर या भरतीसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे. तर MBBS तसेच अतिविशेष तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी तुमची इथं थेट मुलाखत घेतली जाणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, तसेच लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी इथं 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण राहणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची इथं मुलाखत राहणार आहे. तर थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर सर्व पदांसाठीची गुणांकन पद्धत आहे तर ती इथं खालीलप्रमाणे राहणार आहे. तर पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण आहे. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण तुम्हाला राहणार आहे. तर अशी तुमची 100 गुणांची इथं निवड प्रक्रिया होणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास तुम्हाला त्याची इथं माहिती द्यायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे तर हे पण तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे. त्यानंतर हे स्वयंघोषणापत्र आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 16/8/2024 पर्यंत पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि ही संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.